जय जिजाऊ जय शिवराय। आज सकाळी साधारणतः एक 8 वाजेपासून एक रक्तदान शिबिराला सुरुवात झाली आणि याला चांगला प्रतिसाद लोकांनी दिला आहे आणि अजूनही चांगलं आता साधारणतः दुपारचे 12 वाजता आहेत तर लोक कंपनीतून कामावून वगैरे येत आहेत, त्यांच्या पद्धतीने ते चांगला रिस्पॉन्स देतात आणि लोक साधारणतः 3च्या नंतर भरपूर लोक परत प्रतिसाद देतील हीच माऊलीची प्रार्थना। आणि जरांगे पाटलांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही सर्व आळंदीकर त्यांना फार फार शुभेच्छा देतो, त्यांना दीर्घ आयुष्य लाभो हीच माऊलीची प्रार्थना। माऊलींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीमध्ये आज आपण ज्यांच्या अभिष्ट चिंतन सोहळ्यानिमित्त जो उपक्रम घेतला आहे म्हणजेच रक्तदान शिबिर, माननीय श्री संघर्ष योद्धा माननीय श्री जरांगे पाटील यांच्या अभिष्ट चिंतन सोहळ्यानिमित्त आपण इथं रक्तदान शिबिर सोहळ्याचं आयोजन केलेलं आहे। भव्य दिव्य असे ज्ञानदर्शन हॉलमध्ये असा सोहळा पार पडतो आहे। आत्तापर्यंत सकाळी 8 वाजता या शिबिराचे उद्घाटनपासून आत्तापर्यंत मला वाटते 2 तासातच 50च्या पुढे आकडा गेला आहे रक्तदात्यांचा। मी ज्यांनी रक्तदान केले त्या रक्तदानाचे मनापासून आभार मानतो आणि माननीय श्री मनोजदादा जरांगे पाटलांना उदंड आयुष्य लाभो ही माऊलींच्या प्रार्थना करतो। जय हिंद जय महाराष्ट्र। आळंदीकर सगळे मराठा समाज असेल इतर सर्व समाज बांधव हे आजच्या या रक्तदानास उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देत आहेत आणि खुशीने येऊन या रक्तदानास स्वयंस्फूर्तीने रक्तदान करत आहेत। या आजच्या या रक्तदानाचं वैशिष्ट्य एकच आहे की मनोजदादा जरांगे पाटील हे मराठा आरक्षणासाठी गेली 20 ते 22 वर्षापासून लढत आहेत, पण हा लढा केवळ 2 वर्षापासून पूर्ण जगभरात प्रसिद्ध झाला। या लढ्याचं स्वरूप एवढं म्हणजे प्रामाणिक आहे की मनोजदादा जरांगे पाटील जे आज लढतात प्रत्येक मराठा समाजाच्या काळजामध्ये आज ह्या माणसाचं स्थान झालेलं आहे आणि हा लढा जो आहे तो प्रामाणिकपणे लढत असल्यामुळे या लढ्याचं जे स्वरूप आहे खूप मोठं प्रचंड प्रमाणात वाढलेलं आहे। अखंड मराठा समाज आळंदी देवाची व पंचक्रोशी यांच्या वतीने माननीय श्री मनोजदादा जरांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते। यास भरपूर मराठा समाजाच्या इतर समाजाच्या वतीने भरपूर रक्तदाते आज येऊन गेलेले आहेत। तसेच आत्तापर्यंत 50च्या आसपास आकडा झालेला आहे। संध्याकाळपर्यंत एक 150 ते 200चे रक्तदाते होतील आणि तसेच ज्या प्रकारे या रक्तदान शिबिराला समाजांनी पाठिंबा दिला आहे त्याच प्रमाणात मुंबईसाठी जे आंदोलन करण्यासाठी मनोजदादा जरांगे पाटील जाणार आहेत त्यांच्याच सोबत समाजाने याच एकजुटीने उभं राहावं हीच माऊली चरणी प्रार्थना करतो। मनोजदादा जरांगे पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। मराठ्यांचे लढवय्ये नेते मनोजदादा जरांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आळंदीमध्ये आज भव्य प्रमाणात रक्तदान शिबिर केलेलं आहे आणि आज त्यांच्या वाढदिवसाला प्रचंड प्रतिसाद मिळावं यासाठी आत्तापर्यंत 50 ते 55 रक्तदात्यांनी रक्तदान केलेलं आहे। तरी त्या रक्तदात्यांचं आळंदी शहर भारतीय जनता पार्टीच्या वतीने मी धन्यवाद देतो आणि थांबतो।